सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी तयार होणारा हा नाश्त्याचा प्रकार एकदा जर तुम्ही बनवला ना तर नेहमी कराल इतका हा बनवायला सोपा आहे आणि शिवाय घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून बनतो, त्यामुळे पटकन तयार होतो. तर बघा, या ठिकाणी आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे किंवा डोसे तयार करत आहोत. तर सर्वात अगोदर काय करायचं, मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे हिरवी मिरची घालायची, चमचाभर जिरं. तर इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या क्वांटिटीनुसार सर्व साहित्य कमी अधिक करू शकता. त्यानंतर पाव चमचा ओवा घातला, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा नाश्ता छान असा हलका फुलका तयार व्हावा याकरिता पाव चमचा इतका हिंग ऍड करायचा आणि त्यासोबतच यामध्ये मी पाव चमचा इतकी हळद पावडर सुद्धा घातली. तर हळद पावडर ही वाटणातच घालायची आणि मिक्सरला हे बघा असं फिरवून घ्यायचं. तर पाणी न घालताच मी अगोदर हे फिरवून घेतलं. नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. शक्य होईल तितकी बारीक करा. नंतर बघा, आता आपण हे वाटण बाजूला ठेवूया आणि पीठ भिजवायला घेऊया. त्यासाठी एका मोठ्या बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. नॉर्मल जे आपण चपातीसाठी वापरतो ते पीठ वापरलेलं आहे. सोबतच यामध्ये जी प्युरी किंवा जे वाटण आपण तयार करून घेतलं ते संपूर्ण घालायचं आणि ते पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं. शक्य होईल तेवढं चांगलं मिक्स करायचं. नंतर यामध्ये सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी ऍड केलं. तर मिक्सरचं भांड हिसळून तेच पाणी यामध्ये मी वापरलं. आता विस्कच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने सुद्धा यातील गाठी मोडत व्यवस्थित हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जेवढं पीठ तुम्ही हे छान असं भिजवून घ्याल किंवा फेटून घ्याल तेवढे आपले डोसे किंवा धिरडे हे छान एकसारखे तयार होतात. तर बघा, यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरणार नाही, तरी सुद्धा हे ना छान असे जाळीदार तयार होणार आहे. तर आता हे पीठ थोडंसं घट्ट वाटतं, तर यामध्ये आणखी आपण अर्धा वाटी इतकं पाणी ऍड करणार आहोत आणि पुन्हा एकदा चांगलं हे एकजीव करून घेणार आहोत. शक्यतो यामध्ये पाण्याचा जास्त वापर होतो, कारण गव्हाचं पीठ हे लवचिक असतं, चिकट असतं, त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक होऊ शकतं. तर मला इथे 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. तर हे चांगलं मी फेटून घेतलं बघा. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर पीठ बघा पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. वरती याला चांगलं मिक्स केल्याने बबल्स आलेली आहे. तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर भाजलेले तीळ घालायचे. तर सफेद तीळ यामध्ये घातले. तीळ अशी भाजून घातले ना तर खाताना देखील ते छान लागतात. तर कोथिंबीर आणि तीळ सुद्धा मी चांगले मिक्स करून घेतलं. तर इथे बघा तुम्ही हे पीठ अगदी डोस्यांप्रमाणे थोडंसं पातळ मी भिजवलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी हे मी भिजत ठेवलं. पीठ हलकसं घट्ट झालेलं आहे. भिजत ठेवल्यामुळे ना थोडंसं घट्टपणा याला येतो. आता लगेच याचे डोसे बनवायला घ्यायचे. तर पॅन इथे मी गरम करून घेतला, त्यावर थोडंसं तेल घालूया. तर इथे तेल तूप तुम्ही कसलाही वापर करू शकता आणि पॅन हा चांगला गरम करून घ्यायचा आणि नंतरच याचे डोसे किंवा धिरडे तयार करून घ्यायचे. तर तयार मिश्रण तव्यावर घालायचं आणि बघा एकसारखं असं फिरवून घ्यायचं. लगेच यावर झाकण ठेवायचं. काही सेकंदातच वरची बाजू ही छान कोरडी होते आणि कोरडी झाल्यानंतर बाजू पलटून दुसऱ्याही बाजूने हे धिरडं छान असं खरपूस भाजून घ्यायचं. तर बघा मस्त असं क्रिस्पी हे धिरडं झालेलं आहे. छान अशी जाळी पडलेली आहे आणि हे धिरडं वरची बाजू कोरडी झाल्यानंतरच पलटायचं, नाहीतर मग हे तुटू शकतं. तर आता नॉनस्टिक तव्यावर हे धिरडं तर सहजरित्या निघेल. तर इथे साध्या तव्यावर सुद्धा मी तुम्हाला हे धिरडं तयार करून दाखवलेलं आहे. तर तवा हा जो चपातीचा तवा असतो ना तोच नेहमीचा तवा घेतलेला आहे आणि तो तेल पाण्याने छान असा ग्रीस करून घेतला. नंतर तयार बॅटर घालून बघा सारख्याच पद्धतीने मिश्रण हे चांगलं एकसारखं पसरवून घेतलं. तर हे मिश्रण थोडंसं जाडच ठेवायचं, जास्तही पातळ असं पसरवायचं नाही. तर बघा हे धिरडं सुद्धा आपलं न चिटकता छान असं निघालेलं आहे. मस्त असा रंग आलेला आहे, छान जाळीदार झालेला आहे बघा. तर बघा मंडळी, अगदी साध्या सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा वापर करून यामध्ये आपण इनो सोडा न घालता मस्त चविष्ट असं खमंग धिरडं तयार केलेलं आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी, लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हे झटपट असं बनवून तयार करू शकता.
तर आता सारख्याच पद्धतीने इतर धिरडे सुद्धा मी छान असे तयार करून घेते. तयार हे गव्हाच्या पिठाचे धिरडे तुम्ही दही सोबत, एखाद्या चटणी सोबत, लोणचे किंवा टोमॅटो केचप सोबत सुद्धा अप्रतिम असे लागतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथे काही धिरडे मी तयार करून घेतले. मस्त खमंग आणि खरपूस असे तयार झालेले आहे. जाळी बघा, रंग बघा सुरेख आलेला आहे आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की तुम्ही हे गव्हाच्या पिठापासून तयार केलेले आहे. तर बघा या ठिकाणी मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यातच गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार करून दाखवलेले आहे. तर एकदा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की तयार करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि अशाच झटपट पटकन तयार होणाऱ्या चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.